नमस्कार। आज पौष शुक्ल षष्ठी शके 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पीयूष गोयल। साईबाबा शिवमंदिराची भाजप कार्यकर्त्यांकडून स्वच्छता आणि खासगी डॉक्टर हे ठाणे महापालिकेला आपली सेवा देण्यास तयार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपल्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। गेली अनेक वर्ष आदिवासी समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे। मात्र त्यांनाही स्वयं विकासाचा हक्क आहे आणि म्हणूनच त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान सुरू केलं आहे। लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे अभियान यशस्वी करू असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत प्रधानमंत्र्यांनी देशातील आदिम जमातीच्या बांधवांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला। याबाबतचा कार्यक्रम शहापूर तालुक्यातील खरीड जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। आदिवासी समाजाचं योगदान भारताच्या इतिहासात आणि विकासातही मोठं आहे। मात्र गेली अनेक वर्ष त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा, त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला आणि आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबरला प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान सुरू केलं। नरेंद्र मोदी हे गरीब, वंचित, शोषितांबाबत नेहमीच संवेदनशील असतात। समाजातील प्रत्येक गरजू गरीब घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होऊन ते अहोरात्र काम करत आहेत। शासन शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या लाभाच्या योजना पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचं दिसून येते। त्या दृष्टीने त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आपल्याला ठळकपणे दिसून येतात। देशातील प्रत्येक गरजू घटकाचा विकास घडवून आणणं, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणं हाच ध्यास ठेवून केंद्र शासन युद्धपातळीवर काम करत असल्याचं गोयल यांनी सांगितलं। आपल्या देशाला विकसित देश म्हणून ओळख मिळवून द्यायची आहे। त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत संकल्पना देशभरात राबवली जात आहे। या उपक्रमात सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्य मिळत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजूला शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात येत आहेत। देशातील 1 लाख आदिवासी बांधवांना पक्के घर मिळवून देण्यासाठी पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येत आहे। आपल्या सर्वांसाठी ही बाब अतिशय आनंदाची आहे। आदिवासी बांधवांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे असं सांगून गोयल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं उदाहरण दिलं। ते म्हणाले, भारताच्या सर्वोच्च पदावर आज एक आदिवासी महिला विराजमान आहे, याचा आपल्या संपूर्ण राष्ट्राला अभिमान आहे। नारी सन्मान, वंचितांचा, गरिबांचा, शोषितांचा सन्मान हाच विकसित भारताचा पाया आहे। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की केंद्र शासनानं कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण 24,000 कोटी निधीची तरतूद केली आहे। यातील एकूण 15,000 कोटी केंद्र शासन देणार असून 8,000 कोटी राज्याचा हिस्सा असणार आहे। प्रत्येक गरजू लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन युद्धपातळीवर काम करत आहे। हे शासन पैसा कुएं के पास जाता है याच्या
सूत्राच्या अगदी उलट काम करत असून कुआ पैसे व्यक्ती के पास जा रहा है असं चित्र दिसत आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून त्याबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी शासकीय यंत्रणांचं अभिनंदन केलं। या कार्यक्रमामध्ये आदिम समाजाच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उज्ज्वला गॅस योजनेचे साहित्य, तसंच घरकुल वाटपाचे आदेश, वैयक्तिक वनहक्क दावे मंजुरी आदेश, वैयक्तिक बचत गटांना वनधन केंद्र मंजुरी आदेश, बहुउद्देशीय केंद्र मंजूर आदेशांचे वाटप करण्यात आले। ठाणे वाहतूक शाखेच्या वतीनं 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान 2024 आयोजन करण्यात आलं आहे। या अभियानांतर्गत वाहतूक नियमांची जनजागृती तसंच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवणं आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणं हा मूळ उद्देश असल्याचं पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितलं। जवळजवळ महिनाभर चालणाऱ्या या सुरक्षा अभियानात वाहतूक नियमांबाबत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यासाठी विविध संस्था, रिक्षा चालक संघटना यांची मदत घेण्यात येणार आहे। यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे तसंच पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस कर्मचारी, रिक्षा चालकांच्या संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। 34वे रस्ता सुरक्षा अभियान 2024च्या लोगोचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि कोपरी पाचपखाडी विधानसभा प्रमुख निरंजन डावखरे यांनी नमो चषक स्पर्धेअंतर्गत आयोजित केलेल्या नमो कॅरम स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या स्पर्धेत पुरुषांच्या गटात हरीश सोलंकी तर महिलांच्या गटात सुवर्णा मिरगुडे यांनी अजिंक्यपद पटकावलं। भाजपातर्फे विधानसभा मतदारसंघ निहाय नमो चषक स्पर्धा भरवण्यात आली आहे। 3 गटांमध्ये झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात हरीश सोलंकी यांनी अजिंक्यपद पटकावलं तर प्रदीप चुनेकर द्वितीय, नावेद राजापूरकर तृतीय आणि जयेश कदम यांनी चौथा क्रमांक मिळवला। 19 वर्षाखालील मुलांमध्ये शुभम कदम प्रथम, निनाद कदम द्वितीय, साहिल जयस्वाल तृतीय आणि उज्ज्वल गायकवाड चतुर्थ, 17 वर्षाखालील मुलांमध्ये प्रेम पाटील प्रथम, महिपाल पडियाल द्वितीय, प्रिन्स गरकायल तृतीय आणि शुभम तामसे यांनी चौथा क्रमांक मिळवला। महिलांच्या गटात सुवर्णा मिरगुडे प्रथम, प्रियंका धादवड द्वितीय, संज्योती झोडगे तृतीय तर साक्षी मोटे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला। 19 वर्षाखालील मुलींमध्ये नेहा खुळपे प्रथम, राशी मरगज द्वितीय, तीर्था केणी तृतीय आणि साक्षी मोगरे हिने चौथा क्रमांक, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात दीपिका महाकाळ प्रथम, कल्याणी भांगरे द्वितीय, रिया वाघमारे तृतीय तर तेजल गवांदे हिने चौथा क्रमांक मिळवला। कल्याण डोंबिवली महापालिकेत एका नागरिकाला मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे डिजिटल इंडियाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। शिवप्रकाश सिंह हे कल्याण पश्चिमेतील रौनक सिटीत राहतात। त्यांचा रामबागेत एक गाळा आहे। त्यांना दुकानाच्या मालमत्ता कराचं बिल महापालिकेकडून आकारण्यात आलं। 6434 रुपये मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी सिंह ऑनलाईन रक्कम भरण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यांना ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध करून दिला गेला नाही। अखेरीस त्यांनी या प्रकरणी अधिकारी वर्गाकडे दाद मागितली। अधिकारी वर्गाकडे जाऊनही त्यांची समस्या सुटली नाही। त्यानंतर सिंह यांनी ATM मध्ये जाऊन रोख रक्कम काढली आणि मालमत्ता कराचा भरणा केला। महापालिका स्मार्ट सिटीच्या बाता करते, मात्र ऑनलाईन रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून न देता रांगेत उभं राहण्यास भाग पडते, तर अशा स्मार्ट सिटीचा काय उपयोग असा संतप्त सवाल सिंह यांनी केला आहे। दरम्यान या संदर्भात उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितलं की अशा प्रकारची कोणतीही तक्रार आम्हाला प्राप्त झालेली नाही। आमच्याकडे ऑनलाईनचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत असंही त्यांनी सांगितलं। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ।
तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य। भारतीय जनता पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर आणि मासुंदा तलावातील शिव मंदिराची स्वच्छता करण्यात आली। या अभियानात माजी खासदार संजीव नाईक, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन अयोध्या मोहिमेअंतर्गत आपल्या परिसरातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याचं आवाहन केलं आहे। त्यानुसार वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर आणि मासुंदा तलावातील प्राचीन शिव मंदिरात कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली। देशभरात मंदिर स्वच्छता अभियान 21 तारखेपर्यंत राबवण्यात येणार असून ठाणे शहरातील विविध भागातील मंदिरांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता करावी असं आवाहन संजय वाघुले यांनी केलं आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भारतीय जनता पक्ष ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीनं मासुंदा तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। त्याचबरोबर 100 ढोल आणि 30 ताशांसह होणाऱ्या महावादनाच्या कार्यक्रमातून श्रीरामाला वंदन केलं जाणार आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रमुख उपस्थिती राहणार आहे। श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे ठाण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मिशन अयोध्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार शहरातील मंदिरं आणि मंदिराचे आवार स्वच्छता करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। येत्या 21 जानेवारीपर्यंत शहरातील मंदिरांची सफाई केली जाईल। त्यानंतर 22 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी मासुंदा तलावाच्या काठावर संध्याकाळी 6 वाजता दीपोत्सव साजरा केला जाईल। यावेळी ठाणे येथील वीरगर्जना ढोलताशे ध्वज आणि झांज पथक, मुंबईतील मोरया ढोलताशे पथक आणि मुंबईतील झुंजार लेझिम झांज आणि ध्वज पथकाच्या वतीने 100 ढोल आणि 30 ताशांच्या सहाय्याने महावादन कार्यक्रम केला जाईल। तसंच फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे। ठाणे शहरातील नागरिकांना श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहता यावा यासाठी शहरातील 12 ठिकाणच्या मंदिरांबाहेर भव्य LED स्क्रीन लावून सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। त्याचबरोबर 1 लाख भाविकांना लाडू वाटप केलं जाईल असं संजय वाघुले यांनी सांगितलं। कासारवडवली येथील प्राचीन श्रीराम मंदिरात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राम ठाकूर यांच्या वतीने रामकथा कार्यक्रम सादर केला जाणार आहे। या कार्यक्रमाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग 3ऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील 3ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखाने आणि एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार करत विजयाचा एल्गार केला। छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या मेळाव्याला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, PRP, बविवा, JSS, RSP, PJP, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरी एकता मंच, रिपब्लिकन पक्ष, शिवसंग्राम आदी 15 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती।
यावेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचं नमूद करत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली। निरंजन डावखरे यांनी मेळाव्याचं नियोजन केलं होतं। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष आणायच्या आहेत। नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे। किसान सन्मान, आयुष्यमान भारत सारख्या अनेक सरकारी योजनांमधून जनतेचे जीवनमान बदलले। आतापर्यंत शेतकऱ्यांना 2,85,000 कोटी रुपये किसान सन्मान मधून दिले गेले, तर काँग्रेसने केवळ 40,000 कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन अनेक वर्ष कर्जमाफीचे तुणतुणे वाजवले। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला नसता तर 10 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते। आता विरोधी आघाडीला जागा दाखवण्याची वेळ आली आहे। यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्य करावं। येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचं शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं। महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात झाली नाही तेवढी कामं अवघ्या 1.5 वर्षात झाली, तर 70 वर्षात न झालेले राम मंदिरासह सर्व प्रमुख कार्य 10 वर्षात झाले आहे, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या राजवटीचे कौतुक केले। ठाणे जिल्ह्यातील वातावरण राममय करून महायुतीने लोकसभेच्या 3 जागा जिंकाव्यात असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केलं। ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। या उपक्रमाचे 3रे सत्र ठाणे शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले। शहरात झालेल्या सौंदर्यीकरणामुळे ठाण्याचं रूप अधिक मोहक वाटत असून या बदलाचे ठाणेकरांकडून कौतुक होते। परंतु ठाणे शहर हे आरोग्याच्या दृष्टीनेही सुदृढ बनवणं देखील तितकेच गरजेचं असून याची सुरुवात ही लहान मुलांपासून व्हावी यासाठी महापालिकेनं तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींबाबत होर्डिंग्सच्या माध्यमातून जनजागृती करावी। उच्च वैद्यकीय शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाविद्यालय उभारावे। तसंच महापालिकेची जी कार्यरत आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी खाजगी डॉक्टरांना सेवा देता यावी यासाठी वेळ ठरवून द्यावी अशा सूचना या चर्चासत्रात तज्ञ डॉक्टरांनी केल्या। शहरातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ असावं यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन विभागवार खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचा समूह तयार करावा। या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करावी। यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन आहार कसा असावा, कोणते पदार्थ खावेत आणि खाऊ नयेत याची माहिती सातत्याने द्यावी। ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकर्षक पद्धतीने फलक लावून त्यावर स्लोगन द्यावेत। निश्चितच हे माध्यम फायदेशीर ठरेल, तसंच लहान मुलांना देखील याची माहिती मिळेल असं मत डॉक्टर प्रदीप उप्पल यांनी व्यक्त केलं। खाजगी डॉक्टर हे ठाणे महापालिकेला आपली सेवा देण्यास तयार आहेत। यासाठी जर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांना दुपारी 12 ते 4 ही वेळ उपलब्ध करून दिल्यास त्याचा निश्चितच लाभ नागरिकांना होईल असं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी औषधं स्वस्त दरात उपलब्ध केल्यास गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल। यासाठी अशा प्रकारचे मेडिकल स्टोअर शहराच्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी बसवावेत अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। बेड्स उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकदा मुंबईत पाठवण्यात येते। यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होतो। तरी NICUची संख्या वाढवण्याबाबत प्रामुख्याने विचार करावा। तसंच कोपरी येथील प्रसूतीगृह सकाळच्या सत्रात सुरू असते ते 24 तास सुरू राहील याबाबत नियोजन करावे अशी मागणी देखील डॉक्टरांकडून करण्यात आली। अनेक आजारांचा प्रसार हा डासांच्या माध्यमातून होत असल्याने शहरातील नाले गटारं बंदिस्त केल्यास डासांवर निर्बंध आणण्याबाबत उपाययोजना करावी अशी ही मागणी करण्यात आली। महापालिका कार्यक्षेत्रात अंदाजे 800 ते 900 मेट्रिक टन दैनंदिन कचरा निर्माण होत असतो। जमा झालेला कचरा वाहून नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावावी। झोपडपट्टी विभागात काही ठिकाणी कचरा साचून राहिल्यास तिथे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते, तरी झोपडपट्ट्या विभागातील कचरा 100% उचलला जाईल याबाबत नियोजन करावे अशी ही मागणी करण्यात आली।
शहराविषयी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडलेल्या मतांबाबत निश्चितच विचार विनिमय करून त्याची अंमलबजावणी केली जाईल। तसंच शहरातील सार्वजनिक शौचालय, कचऱ्याचे व्यवस्थापन याबाबत महापालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू असून लवकरच शौचालयाचे रूपही बदललं जाईल असा विश्वास आयुक्त बांगर यांनी डॉक्टरांना दिला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पियुष गोयल। साईबाबा शिवमंदिराची भाजप कार्यकर्त्यांकडून स्वच्छता आणि खासगी डॉक्टर हे ठाणे महापालिकेस आपली सेवा देण्यास तयार। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।